Hello, welcome back. In continuation with the discussion of 2021 paper. Okay. Question number next question. Of course, different question sets have different codes. A car starts from rest and accelerates at 5 meter per second square. This is a question on motion in two dimensions. You will find a question on the screen. A car starts from rest and accelerates at 5 meter per second square. Acceleration is 5 meter per second square. At t is equal to 4 seconds, a ball is dropped out of window by a person sitting in the car. At t is equal to 4 seconds, he drops a ball out of a car. What is the velocity and acceleration of the ball at t is equal to 6 seconds? See, at 4 seconds, the horizontal component of velocity will be u plus at. You have to take initial velocity is 0, acceleration is 5 for 4 seconds. So 20 meter per second. Now this component of velocity will continue there. This will continue there because it is just acting like a projectile, and even at 6 seconds also the velocity will be 20 meter per second, horizontal component of velocity. Now vertical component of velocity Vy is equal to u plus gt. After dropping, it had just traveled for 2 seconds. बॉल ड्रॉप केलेला होता 4थ्या सेकंदाला, आपल्याला विचारलेला आहे 6 सेकंदाला. At 6 seconds, this component of velocity is constant. This component of velocity is constant because you have dropped it at 4th second, end of the 4th second. म्हणजे याच्या पुढे वेलोसिटी वाढणार नाही, ड्रॉप केलेला आहे तो. फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणून काम करेल. 0 प्लस g ची व्हॅल्यू 10 घेऊ आपण आणि 2 सेकंड घेऊ. तर 20 मीटर पर सेकंड हा वेलोसिटीचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आला. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ वेलोसिटी. तर रिझल्टंट वेलोसिटी v is equal to under root vx square plus vy square. तर दोन्ही 20 असल्यामुळे याचा आन्सर 20 root 2 मीटर पर सेकंड येईल. ही मिळाली वेलोसिटी. एक्सेलरेशन मध्ये फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ एक्सेलरेशन आहे कारण इट स्टार्टेड फ्रीली फॉलिंग at t is equal to 4 seconds. So acceleration will be 10 meter per second square at the end of 6 seconds. This is how you can solve this question. It is based on motion in two dimensions. Okay, next question is from NLM, laws of motion. याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. A ball of mass 0.15 kilogram is dropped from a height of 10 meter. ही ग्राउंड आहे. हा बॉल इथून ड्रॉप केलेला आहे 10 मीटर वरून. स्ट्राइक करताना त्याची वेलोसिटी डाउनवर्ड आहे. डाउनवर्ड वेलोसिटी असेल u is equal to under root 2gh is equal to under root 2 into 10 into 10. So it will be under root 200, or you can say under root 200 is equal to 10 root 2 meter per second. This was downward velocity. Now it strikes the ground and again goes back to the same height. म्हणजे आता परत जाताना त्याची वेलोसिटीची डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे, मॅग्निट्यूड सेम राहणार आहे कारण तो त्याच हाईटला जातो आहे. आणि आता आपल्याला इथे विचारलेला आहे इम्पल्स. इम्पल्स म्हणजे चेंज इन मोमेंटम m into v minus u. m आहे इथे 0.15 किलोग्रॅम. ही वेलोसिटी जर मी प्लस घेतली तर ती मायनस घेता येईल कुठल्याही डायरेक्शन मध्ये. ही वरच्या दिशेने आपण पॉझिटिव्ह घेऊ. तर ही 10 रूट 2 मायनस ऑफ, हे खाली येताना मायनस होतं, मायनस ऑफ मायनस 10 रूट 2 अशा पद्धतीने येणार आहे हे. तर इथे 0.15 into 20 रूट 2, इथे 15 into 20 म्हणजे 300, दोन डेसिमल पॉइंट्स इथे. 3.00 into root 2, तर 3 into 1.4, याचा आन्सर असेल 4.2 किलोग्रॅम मीटर पर सेकंड. ह्या क्वेश्चनचा ऑप्शन आहे, त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल. इथे नोट करायसारखी गोष्ट काय होती तर खाली येताना मी वेलोसिटी निगेटिव्ह घेतलेली आहे, वर जाताना ही फायनल वेलोसिटी. म्हणजे इथे
ही जर पॉझिटिव्ह घेतली तर ही मायनस घ्यावी लागेल, म्हणजे मायनस ऑफ मायनस इथे प्लस येणार आहे. हा पॉइंट नोट करा. बरेच विद्यार्थी मिस्टेकनली झिरो घेतात. ही वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे इम्पल्स मोमेंटम इटसेल्फ इज अ वेक्टर क्वांटिटी, त्याच्यामुळे इथे मोमेंटमची मॅग्निट्यूड जरी सेम राहत असेल तर इथे डायरेक्शन बदलतीये. एम व्ही बार हा इनिशियल फायनल मोमेंटम, याला मी वाटल्यास फायनल मोमेंटम म्हणतो, हा मी पॉझिटिव्ह घेतलाय आणि इनिशियल मोमेंटम हा मी निगेटिव्ह घेतलेला आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असल्यामुळे. या दोन डायरेक्शन्स मध्ये इथे मिस्टेक करू नका ह्या क्वेश्चन मध्ये. तर याचा आन्सर 4.2 किलोग्राम मीटर पर सेकंड येईल. इथे हा क्वेश्चन इथे संपतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन फ्रॉम ग्रॅव्हिटेशन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन मी सांगतोय, लक्ष देऊन समजून घ्या. ग्रॅव्हिटेशन वरचा हा क्वेश्चन आहे. ए पार्टिकल ऑफ मास m is projected with a velocity of projection is k times escape velocity. Of course k is less than 1. if k is greater than 1 तर तो परत यायचा काही प्रश्नच नव्हता, तो एस्केप झाला असता. इथे k is less than 1 म्हणजे एस्केप वेलोसिटी पेक्षा कमी वेलोसिटीने प्रोजेक्ट केलेला आहे. फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, इथून मी त्याला प्रोजेक्ट केलेला आहे आणि मला विचारलेला आहे की तो किती हाईट पर्यंत जाईल. व्हॉट इज द हाईट टू विच इट विल रीच. तर इथली टोटल एनर्जी आणि इथली टोटल एनर्जी सेम असते. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याला 1 नंबर नाव दिलं, इथे 2 नंबर. तर इथे टोटल एनर्जी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी मायनस GMM डिवायडेड बाय R, अर्थ सरफेसवर असल्यामुळे, प्लस कायनेटिक एनर्जी हाफ mv², ही प्लस कायनेटिक एनर्जी. आणि या ठिकाणी जाऊन तो स्टॉप होणार आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 होणार आहे. तर तिथे फक्त त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे मायनस GMM अपॉन R प्लस H. आता इथे मायनस GMM अपॉन R प्लस हाफ M, V इज K टाइम्स VE, म्हणजे इथे K² VE² येईल, इज इक्वल टू मायनस GMM अपॉन R प्लस H. नाउ मायनस GMM अपॉन R प्लस हाफ M K², एस्केप वेलोसिटी इज √2gm अपॉन R. याचा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट निघून जाईल, 2gm अपॉन R येईल इथे, इज इक्वल टू मायनस GMM अपॉन R प्लस H. हा 2 कॅन्सल होईल. सगळीकडे GMM अपॉन R ची टर्म आहे, इथे GMM अपॉन R ची टर्म आहे, इथे GMM अपॉन R ची टर्म आहे, ही सगळी कॅन्सल होईल. म्हणजे इथे राहील -1/R. ओके, GMM ची टर्म कॅन्सल झालेली आहे, प्लस K² डिवायडेड बाय R इज इक्वल टू -1 अपॉन R प्लस H. नोट करा ही स्टेप. मायनस कॉमन घेतो, मायनस कॉमन घेतल्यानंतर 1 मायनस K² डिवायडेड बाय R इज इक्वल टू 1 अपॉन R प्लस H. हा मायनस कॅन्सल होईल, म्हणजे R प्लस H इज इक्वल टू R अपॉन 1 मायनस K². R अपॉन 1 मायनस K². आपल्याला H फाइंड आउट करायचे. R अपॉन 1 मायनस K² मायनस R येईल, R कॉमन घेता येईल, 1 अपॉन 1 मायनस K² मायनस 1 येईल इथे. आणि मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर R इंटू 1 मायनस 1 प्लस K² डिवायडेड बाय 1 मायनस K² येईल. याचा आन्सर येईल RK² अपॉन 1 मायनस K². थोडासा लेंथी क्वेश्चन आहे, परंतु डुएबल आहे, इट कॅन बी डन. तर हे याचं सोल्युशन आहे. टोटल एनर्जीचं कन्झर्वेशनची कन्सेप्टवर हा क्वेश्चन बेस्ड आहे. इथे या पद्धतीने ह्याला सोडवता येईल. हा क्वेश्चन होता ग्रॅव्हिटेशनचा. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द चॅप्टर रोटेशनल मोशन. क्वेश्चन समजून घ्या. फ्रॉम ए सर्क्युलर रिंग ऑफ मास m, ही अशी रिंग आहे आणि याचं मास आहे कॅपिटल M, याची रेडियस R आहे. याच्या ट्रान्सव्हर्स ऍक्सिसला mi असतो, I इज इक्वल टू mr². परंतु याचा 90 डिग्रीचा पोर्शन म्हणजे 1/4 पोर्शन रिमूव्ह केला, म्हणजे 1/4 mi कमी होणार आहे, म्हणजे 3/4 mi शिल्लक राहणार आहे. म्हणजे आता I डॅश जो असेल आफ्टर रिमूव्हिंग, हे जर मी रिमूव्ह केला हा पोर्शन, तर याचा mi येणार आहे 3/4 mr². याच्यामध्ये हा आपल्याला कोएफिशिएंट k विचारलेला आहे आणि k ची व्हॅल्यू 3/4 असणार आहे. हा साधा क्वेश्चन होता, कारण त्याने हा दिलेला आहे k टाइम्स mr² दिलेला आहे.
k टाइम्स mr स्क्वेअर. जर तुम्ही कंपेअर केलं तर k ची व्हॅल्यू 3/4 होते. हे या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. जवळपास 11वीचे क्वेश्चन्स संपलेले आहेत. 12वीच्या क्वेश्चन्सला सुरुवात करतो आहे. 12वी इन द सेन्स एनसीईआरटी 12th, नॉट स्टेट बोर्ड टेस्ट 12th. आपण इथे एनसीईआरटी प्रमाणे जातोय. तर इथे एनसीईआरटी 12th चा क्वेश्चन आहे. टू चार्ज्ड स्फेरिकल कंडक्टर्स ऑफ रेडियाई r1 and r2. हा r1 आणि हा r2 असलेले हे दोन आहेत. दे आर कनेक्टेड बाय वायर. ह्या दोघांना एक वायरने कनेक्ट केलेलं आहे. द रेशियो ऑफ देअर सरफेस चार्ज डेन्सिटीज ऑफ द स्फियर सिग्मा 1. याची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा 1 आहे, याची सिग्मा 2 आहे. ज्यावेळेस आपण त्यांना वायरने कनेक्ट करतो, दोघांमध्ये चार्ज डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने होईल की दोघांचं पोटेन्शियल सेम येईल. म्हणजे V1 इज इक्वल टू V2 येईल आणि V1 इज इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R1 आणि V2 इज इक्वल टू Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R2 येईल. 4 पाय इप्सिलॉन नॉट दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील. Q1 म्हणजे सिग्मा 1 इनटू 4 पाय R1 स्क्वेअर डिवाइडेड बाय R1 येईल इथे आणि इथे सिग्मा 2 इनटू 4 पाय R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय R2 येईल. तर R1 कॅन्सल होईल, 4 पाय इथे कॅन्सल होतील, R2 सुद्धा कॅन्सल होईल. म्हणजे सिग्मा 1 अपॉन सिग्मा 2 is equal to R2 by R1. This is the answer to this question. You can choose the alternative properly. Electrostatics चा second question आहे. आता हा घेतो आहे मी. A parallel plate conductor capacitor has uniform electric field E in the space between the plates. If the distance between the plates is D and the area of each plate is A, the energy stored in the capacitor is. बघा, energy stored in these two plates. This is the first plate of the capacitor. This is the second plate of the capacitor. And this is the space in between these two. They are at a distance d apart. Now energy density is equal to 1 by 2 epsilon naught E square. हा energy density चा फॉर्म्युला आहे. परंतु ही पर युनिट व्हॉल्यूम असते. म्हणजे energy stored is equal to energy into volume घ्यावं लागेल. energy density into volume घ्यावं लागेल. 1 by 2 epsilon naught E square आणि याची व्हॉल्यूम A into D येणार आहे. हा या सरफेस एरिया ऑफ दिस प्लेट इज A आणि या दोघांमधलं डिस्टन्स आहे D. तर A into D हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. एनर्जी स्टोअर्डचं ऑप्शनचं हे आन्सर आहे. याच्यामध्ये एक ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे मिळेल. हा क्वेश्चन तुम्ही बघू शकता या पद्धतीने. One more question is on electrostatics. हा पण सांगतो आहे, तर तोही नोट करा. The equivalent capacitance of the combination shown in figure. इथे एक आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली आहे. इथे एक कॅपॅसिटर आहे, इथे एक कॅपॅसिटर आहे. एक कॅपॅसिटर असा दाखवलेला आहे आणि याला या पद्धतीने सर्किट डायग्राम दिलेली होती. हा C, हा C, हा C. दोन्हीकडे चार्ज डिस्ट्रीब्युशन बघाल तर हा इक्विपोटेन्शियल पॉइंट आहे. हे दोन इक्विपोटेन्शियल पॉइंट होते. म्हणजे या कॅपॅसिटरवर चार्ज स्टोअर होणार नाही. म्हणजे तो ऑब्सोल्यूट कॅपॅसिटर आहे. म्हणजे हा C आणि हा C एकमेकाला पॅरलल येतील. ह्याच्यावर याचा काही रोल नाहीये ह्याच्यामध्ये. आणि CP पॅरलल साठी C1 + C2 घेतो आपण. इथे C + C येणार आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर 2C आहे. संपला. इतका सिंपल क्वेश्चन हा विचारलेला होता. हे झाले करंट इलेक्ट्रिसिटीवरचे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो मी घेतो आहे तो करंट इलेक्ट्रिसिटीवरचा आहे. करंट इलेक्ट्रिसिटीवर या पेपरमध्ये तीन क्वेश्चन होते. त्यातला हा फर्स्ट क्वेश्चन. The effective resistance of a parallel connection that consists of 4 wires of equal length, equal area of cross section and same material is 0.25 ohm. Equal length, equal area of cross section, same material. म्हणजे all parameters R is equal to rho L by A असतो. हे तुम्हाला माहिती आहे. हे सगळे जर फॅक्टर सारखे असतील तर रेजिस्टन्स इक्वल असतील. असे हे 4 वायर्स मी पॅरलल मध्ये जोडले आणि प्रत्येकाचा रेजिस्टन्स R आहे. पॅरलल मध्ये असल्यामुळे R/4 याचा इक्विव्हॅलंट येणार आहे आणि तो 0.25 आहे. म्हणजे R is equal to 1 ओहम येईल एका वायरचा. प्रत्येक वायरचा रेजिस्टन्स 1 ओहम आहे. परंतु ह्या 4 ओहम जर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केले आहेत चारही वायर R R
R आणि R. तर हा रेझिस्टन्स 4R येईल, म्हणजे R सिरीज मध्ये R इक्विव्हॅलेंट 4R येईल, म्हणजे 4 into 1 आणि याचा आन्सर असेल 4 ओहम. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. करंट इलेक्ट्रिसिटी वरचा हा इझी क्वेश्चन होता, एकदम इझी क्वेश्चन होता, तुमच्या लक्षात आलेला असेल. पेपर मधला करंट इलेक्ट्रिसिटीचा नेक्स्ट क्वेश्चन हा मी घेतो आहे. 3 resistors having resistances R1, R2 and R3. सर्किट डायग्राम बघा. हा पहिला रेजिस्टन्स, त्याच्यानंतर इथे हा सेकंड रेजिस्टन्स आहे आणि इथे हा थर्ड रेजिस्टन्स आहे. आणि the ratio of I3 upon I1 of current in terms of resistances used in the circuit is. याच्यामध्ये I1 करंट आहे, इथे R1 आहे, हा रेजिस्टन्स R2 आहे, हा रेजिस्टन्स R3. या इथे या जंक्शनला करंट डिवाइड होईल, इकडे I2 करंट येणार आहे, इकडे I3 करंट येणार आहे. मला ह्या दोघांचा रेशो पाहिजे आहे. लक्षात घ्या, I2 upon I3 is equal to R3 upon R2 उलट येत असतं, कारण हे दोघे पॅरलल आहेत. तर V2 is equal to V3 आहे, म्हणजे I2 R2 is equal to I3 R3 आहे, म्हणजे I2 upon I3 is equal to R3 upon R2 येणार आहे. मग आता हा टोटल करंट या दोघांमध्ये R3 is to R2 मध्ये डिवाइड होणार आहे, पण मला फाइंड आउट करायचं आहे R3. I3 is equal to R2 upon ह्या टोटलचं डिव्हिजन मला करायचं आहे, R2 upon R2 plus R3 of I1, किंवा I3 upon I1 हा रेशो आपल्याला विचारलेला आहे, तर तो येणार आहे R2 upon R2 plus R3. हा एक ऑप्शन त्या क्वेश्चन मध्ये आहे, तुम्ही हा बघू शकता. हा क्वेश्चन एक आहे करंट इलेक्ट्रिसिटीवर. आणि एक माझ्या हातून मिस झालेला क्वेश्चन आहे SHM चा, तो पण सांगतो आणि मग हे आपलं डिस्कशन आजचं आपण इथे थांबवू शकतो, या लेक्चरला आपण थांबवू शकतो. काय दिलेलं आहे SHM चा क्वेश्चन? ए बॉडी इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन विथ फ्रिक्वेन्सी n. द फ्रिक्वेन्सी ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज. बघा, बॉडीच्या ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी आपण इकडून इकडे जाणे आणि इकडून इकडे येणे याला आपण एक पिरियड घेतो किंवा एक ऑसिलेशन घेतो. पण इथे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी आहे, इथे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी आहे, म्हणजे मॅक्झिमम 0 टू पुन्हा मॅक्झिमम ही एका ऑसिलेशन मध्ये तुम्ही बघा 4 वेळेस होणार आहे, म्हणजेच एका वेळेस तो डबल फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर 2n आहे. ज्या क्वेश्चनचा आन्सर पोटेन्शियल एनर्जी दोनदा म्हणजे डबल फ्रिक्वेन्सीने व्हेरिएट होते, तर याचा आन्सर 2n आहे. ह्या क्वेश्चनचा आन्सर इथे या पद्धतीने संपतोय. आणि तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की क्वेश्चनची लेवल खूप डिफिकल्ट नाहीये. अजून तर तुमच्या पाहण्यात डिफिकल्ट क्वेश्चन आलेले नसतील. पुढेही क्वेश्चन मी तुम्हाला सगळे सॉल्व्ह करून दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप काही टफ क्वेश्चन पेपर नव्हता. बऱ्याच वेळा काय होते की आपल्याला सुरुवातीच्या क्वेश्चन्सला आपण वेळ घेतो, पर्टिक्युलरली बायो वगैरे आधी सोडवला, तो जर ठराविक वेळात नाही सोडवला आणि केमिस्ट्री जर नाही वेळेत सुटला तर अल्टिमेटली प्रेशर तुमच्या फिजिक्सच्या पेपरला येतं आणि मग तुमच्या फिजिक्सला क्वेश्चन कमी अटेम्प्ट होतात. त्याच्यासाठी आधी तुम्ही बायोलॉजी टाइम सेव्हच करायला पाहिजे. केमिस्ट्रीतही टाइम जितका जमेल तेवढा सेव्ह करा आणि मग फिजिक्सला तुम्हाला सफिशियंट टाइम मिळतो, हे त्याचा प्रिन्सिपल आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं you might have enjoyed learning this. काही अडचण आली तरी मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्कशन मध्ये काही डाउट्स असतील तरी विचारू शकता. थँक्यू फॉर लिसनिंग विथ पेशन्स. थँक्यू व्हेरी मच अगेन. बाय.